उद्घाटन झालं गोकुळ पेट्रोल पंपाचं, पण भडका उडाला दुधाच्या राजकारणाचा. उद्घाटन कार्यक्रमात गोकुळ निवडणुकीसाठी नेत्यांची साखर पेरणी, सत्ता समीकरणाची होणार उलथापालथ, निमंत्रण पत्रिकेवरून उडाली वादाची ठिणगी. जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची कोंडी होते का? गोकुळ राजकारणात नेहमीच बेदखल चंद्रदीप नरके अचानक दखलपात्र कसे? मग उत्सुकता आहे निवडणुकीची. फायनल मॅच कोणाच्यात होणार? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी की बिनविरोध? म्हणजेच राजकीय समझोता करून एकतर्फी विजयी संघ जाहीर होणार का? जिल्ह्याच्या राजकारणात अंकुश ठेवणाऱ्या सतेज पाटील यांच्या राजकारणाला लगाम घालण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार का? मुश्रीफ थर्ड अंपायरच्या भूमिकेत कसं उभं राहणार? महाडिक, मंडलिक, नरके, आंबेडकर, आवाडे, एवाय, राजेश पाटील यासारखे मातब्बर नेते एकत्रित येऊन काहीही करून मुश्रीफांना सोबत घेत गोकुळ निवडणुकीत नवी चाल खेळणार का? नरकेंची भाषा गोड, पण चाल सेनेच्या वाघाची तर नाही ना. गोकुळच्या निवडणुकीच्या कुस्तीचा फट रंगणार हे आत्ताच दिसून येते. पण अखेर आखाडा कोण मारणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं नजीकच्या काळात लवकरच मिळतील. तर पाहावं लागेल गोकुळच्या फेरमांडणीच्या निमित्तानं नेमकं चाललंय काय. जिल्ह्यातील एक महत्वाचं सत्तास्थान म्हणजे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ. पण सध्या तो गाजतोय. निमित्त झालंय गोकुळच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचं. पंपावर उद्घाटनाचे नारळ फुटले खरे, पण भडका उडाला तो दुधाचा. म्हणजे दूध संघातून सुरू असलेल्या अंतस्थ राजकारणाचा. कारण पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होते. आत्तापासूनच नेत्यांची निवडणुकीची लगीनघाई मात्र सुरू झाली. जिल्हाभर पसरलेल्या तब्बल 6,000 दूध संस्था, त्याही पेक्षा दूध उत्पादकांच्या माध्यमातून 4.5 लाख कुटुंबापर्यंत पसरलेला विस्तीर्ण हा पसारा, प्रचंड आर्थिक उलाढाल, त्यातून सुरू असलेलं सत्ताकारण. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लहान मोठ्या राजकीय पॉकेटवर मजबूत पकड पाहिजे असेल तर हे सत्ता केंद्र आपल्याच ताब्यात पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग एक एक ठरावाला लाख मोलाची किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. अशा 6,000 संस्था गोकुळच्या आधिपत्याखाली येतात. ते काबीज करण्यासाठी नेते अक्षरशः जंग पछाडतात. गावातल्या सामान्य कार्यकर्त्यांपासून ते गोकुळची यंत्रणा निवडणुकीला झुंपली जाते. विधानसभा लोकसभा निवडणुकीपेक्षा प्रचंड आर्थिक उलाढाल होणारी ही निवडणूक म्हणजे भल्या भल्यांसाठी राजकीय धुळवड असते. गोकुळचं सत्ताकारण, राजकारण, अर्थकारण मुत्सद्दीपणे सांभाळत माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सतेज पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली मांड ठोकली. पण वळूया निवडणुकीच्या राजकीय शक्यतांबाबत. डाव प्रतिडावाबाबत सत्ता संघर्ष टाळून गोकुळ निवडणूक बिनविरोध होईल की नाही याची सध्या चाचपणी सुरू आहे. सुमारे 6,000 ठराव धरले तरी कमीत कमी 5-5.5 हजार ठरावावर होणारी आर्थिक उलाढाल पाहता खर्च कशाला? या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मातब्बर नेत्यांना एकत्र घेऊन जागा वाटपामध्ये समझोता करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. ठरावांची संख्या व त्या नेत्यांची जिल्ह्यातील ताकद पाहून हे जागा वाटप शक्य आहे. गोकुळचे एकूण 21 संचालक, यामध्ये प्रत्येक नेत्यांकडे डझनाहून अधिक इच्छुकांची संख्या. त्यामुळे जागा वाटप हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरतो. याला महत्वाकांक्षी नेते कितपत दाद देतात यावर सुद्धा पुढचं गणित अवलंबून आहे.
त्यातून उद्भवणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणाला आवर घालावा लागेल. तथापि तडजोडीचं राजकारण यशस्वी झालं तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. थोडक्यात केडीसीसी पॅटर्न आणखी एक महत्वाची शक्यता, ते म्हणजे महायुतीचे सर्व राजकीय बळ वापरून गोकुळवरती सत्ता प्रस्थापित करण्याचं. आणि या मोहिमेत काही मातब्बर नेते गुंतलेले आहेत. त्यामुळंच या निवडणुकीला प्रसंगी राज्याच्या राजकारणाचे कंगोरे सुद्धा असू शकतात. थोडक्यात काय, महायुती वर्सेस महाविकास आघाडी असा सामना होईल. गोकुळच्या राजकारणावर सध्या वर्चस्व आहे ते म्हणजे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचं. राष्ट्रवादीचे मुश्रीफ सध्या महायुतीत आहेत. मुश्रीफ यांनाच महायुतीच्या बाजूने उभं केलं तर याचा लाभ उठवत गोकुळमध्ये महायुती मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीचं अक्षरशः पाणीपत झालं. परिणामी जिल्ह्याच्या राजकारणावर सतेज पाटील यांचा असणारा अंकुश थोडासा कमी झाला. त्यांचं बळ आणखी कमी करण्याची ही नामी संधी त्यांच्या विरोधकांकडे असल्यानं जिल्ह्यातून सतेज पाटील विरोधक या राजकीय चालीला हवा देण्याचा प्रयत्न करीत असून राज्य नेतृत्वाकडून तसे संकेत मिळत असल्याचं बोललं जात आहे. अखेर राजकारणात काहीही घडू शकतं. हे 2019च्या राज्यातील राजकीय सत्तांतर नाट्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येतं. आता खरी कसोटी आहे ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची. जिल्ह्याच्या राजकारणाची घडी विस्कटू नये म्हणून ते यामध्ये मोठेपणाची भूमिका घेताना दिसत आहेत. परंतु सतेज पाटील आणि महाडिक यांच्यामधील राजकीय वैराचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. गोकुळच्या राजकारणात मुश्रीफांना सध्या कुठल्याही प्रकारचा विसंवाद नको आहे. पण ही सर्व मोठ बांधण्यात ते कितपत यशस्वी ठरतात हे आत्ताच काही सांगता येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटील महाडिक फॅक्टर. सध्या सतेज पाटील जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटला गेले आहेत. पण तेही राजकारणातले एक कसलेले खेळाडू आहेत हे नाकारून चालणार नाही. फुटबॉलच्याच भाषेत बोलायचं झालं तर त्यांचं राजकारणातलं ड्रिबलिंग, टॅकलिंग सगळं चांगलं आहे. याचाच अर्थ बॉल आपल्याच ताब्यात ठेवून विरोधी खेळाडूला चकवण्याचं त्यांचं स्किल चांगलं आहे. पण गोकुळच्या निवडणुकीत अखेर त्याचं गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी फिनिशिंगची गरज आहे. यात ते कितपत यशस्वी ठरतात यावर बरंच अवलंबून आहे. या उलट मागील 2019च्या निवडणुकीत बॅकफुटवर गेलेले महाडिक यावेळी मात्र आघाडीवर आहेत. केंद्रातील आणि राज्यातील त्यांचं वजन लक्षात घेता भावी राजकारणाच्या दृष्टीनं त्यांनी देखील मजबूत मोर्चे बांधणी केली असून ते यासाठी व्यूहरचना रचत आहेत. अखेर राजकारण आणि सत्ता हे नेहमीच आकड्यांवरती चालत असल्यानं गोकुळवर ताबा कोण घेईल हे नवीन होणारी राजकीय समीकरणच ठरवणार आहे.